तुम्हाला आरक्षण अवघड आहे, कोणालाही काही मिळणार नाहीये, समाजाला वेड्यात काढण्याचं पाप हे राजकीय नेते करतात। हे सर्व राजकीय देशांची मिली बघत आहे। पुढचे 10 वर्षांपर्यंत वेळ काढूपणाचा निर्णय किती दिवस युवकांना भरकवणार आहात। मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सध्या पेटलेला दिसतोय। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 10 तारखेपासून उपोषणाला बसलेले पाहायला मिळतात आणि दुसरीकडे छगन भुजबळ हे सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध करतात। ओबीसीतून मराठा आरक्षणाला देण्यास त्यांचा विरोध आहे आणि आजच सरकारनं एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली। मुख्यमंत्री त्यांनी घोषणा करताना सांगितलं की ज्या मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडेल त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जाईल आणि ज्या इतर मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाईल। या सर्व प्रश्नावर माझ्यासोबत बोलण्यासाठी हिंदू महासभेचे आनंद दवे आहेत। आनंदजी, आजच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ज्या मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडेल त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जाईल आणि ज्यांचं सापडणार नाही त्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल। कसं बघताय? हिंदू महासंघ आधीपासून सांगतोय, त्यासाठी आम्ही मागच्या शनिवारी आंदोलन सुद्धा केलं होतं की मराठा समाज आणि ओबीसी समाजांना खेळवत ठेवायचं सरकारचं धोरण आहे आणि त्या समाजाचे नेते सुद्धा त्यात सामील आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। नवीन तुम्ही काय करताय? जो माझ्याकडे कुणबीचं सर्टिफिकेट आहे त्याला ओबीसी आपोआपच मिळतंय ना, तुम्ही नवीन काय केलंय? आणि ज्यांना मिळणार नाही मराठ्यांचं आरक्षण मिळणार। तुम्ही असं काहीतरी दाखवता की नवीन काहीतरी डिस्कवर केलंय, नवीन काहीतरी शोध लावलाय, तसं काही नाहीये। समाजाला वेड्यात काढण्याचं पाप हे राजकीय नेते करत आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। हे असं होऊ नये आणि असं चालणार सुद्धा नाहीये। आज छगन भुजबळ यांनी सांगितलं की मराठा समाज डॉमिनेट करतो, मग तो मागासवर्गीय कसा? त्याच्यापेक्षा जास्त डॉमिनेट भुजबळ साहेब तुम्ही करत आहात, मग तुम्ही मागासवर्गीयांना कसं काय तुम्ही क्लेम करू शकता, असाही आमचा प्रश्न आहे। हे सर्व राजकीय देशांची मिली बघत आहे। सर्व राजकीय नेते, सर्व समाजांचे सर्व नेते हे एकत्र मिळून बसून चर्चा करून समाजाचं बांध भरकटण्याचं काम करतात असं आमचं स्पष्ट भूमिका आहे। एकीकडे ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हट्टाला पेटून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत होते तेव्हा छगन भुजबळ हे सांगत होते की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसी समाजाला धक्का न लागता। तेच छगन भुजबळ आज पुन्हा एकदा सांगतायत जर वेगळं आरक्षण दिलं तर ते कायद्यात टिकू शकणार नाही, मराठा समाज मागासवर। छगन भुजबळांची ही वक्तव्य कॉन्ट्राडिक्टरी वाटतात का? म्हणून एक लक्षात घ्या, 100% ते फक्त स्वतःच्याच वेगवेगळे विचार करतात। एक लक्षात घ्या, मराठा समाज जोपर्यंत ओबीसी किंवा मागासवर्गीय ठरत नाही तोपर्यंत त्यांना आरक्षण मिळणार नाही। काळ्या दगडावरची रेघे हे सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे, पण सगळ्यांना माहीत असूनही कोणी स्वतःला मान्य करत नाही लोकांच्या पुढं। बरं, ते मागासवर्गीय होणार, एखादा आयोग त्यांना मागासवर्गीय करणार, मग तो कोर्टात जाणार, हे सगळं ठरलेलं आहे ना। अजितदादांनी स्पष्टपणे अशी भूमिका घेतली, राष्ट्रवादीच्या आमदारांना सांगितलं की तुम्ही व्यक्त होऊ नका कारण ही भूमिका कोर्टात जाणार आहे। त्याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणालाही काही मिळणार नाही आहे। माझं सरकारला वारंवार आवाहन केले की तुम्ही स्पष्टपणे मराठा समाजाला विश्वासात घेऊन सांगा की तुम्हाला आरक्षण अवघड आहे। एका भाकरीसाठी तुम्ही 100 लोकांना का झुलवत ठेवत आहात? तुम्ही 100 भाकऱ्या का तयार करत नाही? नोकरीच्या संधी, रोजगाराच्या संधी, सुलभ कर्ज प्रकरणं, तुम्ही चांगलं ट्रेनिंग देऊन व्यवसायाला आणणे हे का करू शकत नाही? जे शक्य आहे। आजही अनेक समाज आरक्षणात नाही, पण त्या समाजाची प्रगती होती आहे ना। आताच्या युवकांना सुद्धा असं वाटते की आरक्षण हा माझ्या जगण्याचा एकमात्र पर्याय आहे, तसं नाही आहे। हे लक्षात येत नाही। बरं, ज्यांचा अभ्यास आहे ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून लांब आहेत असं आमचं म्हणणं आहे। तुम्हाला स्पर्धा परीक्षेतला एकही विद्यार्थी ह्या आंदोलनांना दिसणार नाही, त्याला माहिती की कायदेशीर बसू शकत नाही, नियमात बसत नाही। अनेक वकीलसुद्धा लांब आहेत, त्यांना माहिती की बसू शकत नाही। अनेक मराठा किंवा मी तर म्हणतो जरांगे सोडले तर मराठा समाजाचे सर्व संघटनांचे जेवढे नेते सर्व लांब आहेत, आपल्याला दिसतंय। मग असं असता तुम्ही किती दिवस युवकांना भरकवणार आहात असा आमचा प्रश्न आहे। जरांगेच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस काही युवकांनी आत्महत्या केल्यात। मग एवढा जोर तुम्ही वरपर्यंत नेताय की लोक आत्महत्या करतायत, त्यांना तुम्ही 5 ते 6 वेळा अल्टिमेटम, शेवटची तारीख 5 आणि 6 वेळा देत आहे। कुठेतरी थांबायला नको काय? ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आत्ता तरी सर्वांनी प्रामाणिक राहावं। जीव सर्वात महत्त्वाचा आहे, तो सांभाळावा, करिअर होत राहतील, तुम्ही योग्य दिशा द्या असं हिंदू महासंघाचं म्हणणं आहे। नक्कीच, मात्र एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा घोषणा केली, ती पुन्हा एकदा कोर्टात चॅलेंज होणार असं स्पष्टपणे दिसतंय। मात्र या सगळ्यात आजची जी घोषणा आहे ती आगामी निवडणुकीपर्यंतचा वेळ काढूपणा सरकारचा म्हणता येईल। आगामी नाही, पुढच्या 10 वर्षांपर्यंत वेळ काढूपणाचा निर्णय असं आम्ही म्हणतो। क्युरेटिव्हमध्ये काही वेगळं नसतं, पुनर्विचार याचिका असते, त्याच कोर्टापुढं 30 फाईल गेल्यावर तो काय वेगळा विचार करणार हा एक प्रश्न आहे ना आपल्या पुढं, सगळ्यांच्या पुढं। त्यामुळे फक्त वेळ काढूपणाचं धोरण आहे, बाकी काही नाही आहे। आयोगाचा अहवाल जर आज आला आहे तर 3-4 दिवसाआधी किंवा मला वाटतं 27 तारखेला कशाच्या आधारावर मराठा समाजाला ते सर्टिफिकेट दिलं गेलं ज्याच्यावर जरांगेंनी उत्सव केला, आरक्षण झालं म्हणून सांगितलं, दुसऱ्या दिवशी दुपारी परत सांगितलं की नाही झालं असं वाटतं, आम्ही परत आंदोलनाला बसू। आज त्यांची प्रकृती खालावली, त्यांची परिस्थितीची प्रकृतीची आम्हालाही काळजी आहे। एक एवढा नेता म्हणून पुढे आलेला असताना त्यांची प्रकृतीची काळजी घ्यावी, ते महाराष्ट्राला आवश्यक आहेत। पण अभ्यास करून जे मिळत नाही त्यासाठी किती आग्रह धरायचा ही सुद्धा भूमिका आहे। ओबीसी समाजानं सुद्धा मन मोठं दाखवून
कुठेतरी सर्वांना आतमध्ये घ्यावं अशी सुद्धा आमची भूमिका आहे. नक्कीच. त्यामुळे या प्रश्नावर ओबीसी समाज आणि मराठा समाज यांनी एकत्र येऊन एक मध्यस्थीचा मार्ग काढावा असं हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.